माझे नाव दीपाली संतोष लोहार. आज आम्ही निजरे गावामध्ये जीवामृत तयार करत आहोत आणि आमच्या गटाचं नाव आहे सह्याद्री शेतकरी महिला गट. आम्ही फार्मर कपमध्ये 2026 मध्ये सह्याद्री गटाने आम्ही सहभाग घेतलेला आहे. त्यासाठी आम्ही सोयाबीन आमचं पीक आहे. सोयाबीन पिकासाठी आम्ही जीवामृत तयार करत आहोत. जीवामृत हे निसर्गाशी म्हणजे एक नैसर्गिक शेतीचं म्हणजे खत तयार होतं. त्यानं जीवामृतनं आपल्या सोयाबीनला चांगली मातीची म्हणजे सुपीक माती होती आणि अजून सोयाबीनची म्हणजे चांगलं शेंगाला भरण्यासाठी उपयोगी आहे आणि माती भुसभुशीत होती जीवामृतमुळे. त्यामुळे आम्ही जीवामृत आता तयार करत आहोत. एक चण्याचं पीठ घेतलेलं आहे, शेण घेतलं आहे आणि सेंद्रिय गूळ घेतला आहे आणि गोमूत्र घेतलेलं आहे. या पद्धतीने आम्ही त्या ड्रममध्ये बनवत आहोत. हे चण्याचं पीठ आहे. काठीने डोळा घेतली गुळ ओतलेला आहे. आता शेण, हे देशी गाईचं शेण आहे. हे 7 दिवस असं आंबवायचं आणि 7व्या दिवशी हे सोयाबीनच्या पिकाला ना फवारणी करायची असते. आता हे गोमूत्र आहे, 5 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे. या पद्धतीने हे गोमूत्र ओतलं आहे. त्यानंतर हे जीवामृत 7 दिवसांनी तयार होणार. 7 दिवसानंतर मग ह्याची फवारणी सोयाबीन पिकासाठी आपण करू शकतो. धन्यवाद.